आणि आता हे फायनल डेकोरेशन. बघू शकता तुम्ही. या ठिकाणी माझं आणि आहोंचं मम्मीला ऑप्शन करायचं होतं येतानाच. सो मग आम्ही परत असं बाहेर गेलो छानसं. तर मम्मीने इथं ऑप्शन केलं आणि माझ्या भावानी फुलं देऊन छानसं असं वेलकम केलं आहे. खूप मस्त व्लॉग आहे, नक्की बघा. हाय हॅलो, शुभ दुपार सगळ्यांना. तर मी प्रियंका, स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. तर आज काय, तर आज आमचा धोंडा माझ्या माहेरी. तर आणि माझ्या बहिणीचा पहिला आहे, पण माझा वाला दुसरा आहे. सो तिने माझ्यासाठी केलं होतं मस्त. आमचा जेव्हा पहिला धोंडा होता. सो मग आता मी आलेली आहे. तर बघत राहा तुम्ही कसा होतो आमचा धोंडा. या ठिकाणी डाळ पण शिजून झालेली आहे आणि इकडे वाटण पण बनवलं गेलं आहे. चला आता गावाकडचं सार बघूया. आणि इकडे डाळ आणि गोळ मिक्स केला आहे, त्याला चांगलं असं आटून द्यायचं आहे आता. आणि असं म्हणता येईल खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू झाला आहे. बघू शकता तुम्ही, पाऊस येतोय. या ठिकाणी मम्मीची ओटी भरण्यासाठी ही साडी, हे सर्व काही मस्त असं रेडी केलं आहे. त्याच्यामध्ये गजरा, आपलं सौभाग्याचं लेणं, रुमाल वगैरे, हे बांगड्या सगळं ठेवलं आहे मस्त छान डेकोरेट करून. हे बघा इकडे मम्मीने हे वाण देण्यासाठी हे आणलं आहे घंगाळ. मला लास्ट टाईम दिलं होतं. सो मग मी सांगितलं तिला माझ्यासाठी बॉटल घे. हे बघा खूप छान आहे बॉटल, मस्त. आणि हे दीपदान करण्यासाठी दीप नाव काढलंय छोटंसं वेलकम. आणि आता हे फायनल डेकोरेशन. बघू शकता तुम्ही. आणि विशेष आजचं खास सरप्राईज, आम्हाला खूप गौरवची आठवण येत होती आणि तो पण असा अनैपिक म्हणजे न सांगता आला आहे. आणि असं झालं आहे छानसं सरप्राईज. या ठिकाणी जावयाचं जे आहे ते घरात येताच ऑप्शन केलं जातं. सो मग या ठिकाणी मम्मीने आहोंचं ऑप्शन केलं, प्लस मला पण हळदी कुंकू लावलं. तर हा जो असतो अधिक मासाचा जो महिना, तो 33 महिन्यानंतर येतो आणि खूप पवित्र असा महिना मानला जातो. आणि जे मुलगी आणि जावई आहे तर त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि नारायणाचा जो वास आहे असं मानलं जातं आणि त्यांचीच पूजा केली जाते आणि त्यांना 33 वाण दिले जातात. तर वाणामध्ये महत्त्वाचं प्रामुख्याने जे आहे तर ते अनारसे असतात आणि 3200 पण असतात. सो आणि इकडे भाचीचं पण जे मामा लोक आहे ते ऑप्शन करतात. सो मम्मीने इकडे गाथाला पण ऑप्शन केलं. तिची ओढणी रिपीटेडली तिच्या हातामध्ये येत होती. सो मी तिला प्रॉपर असं फिक्स केलं ओढणीला आणि प्रॉपर पिनअप केलं होतं. सो काही नाही वाटलं. तर या ठिकाणी आमचं ऑप्शन केलं. तर मी आणि आहो घरची मोठी मुलगी म्हणजेच मोठे जावई, इकडे माहेरी मी मोठी आहे आणि सासरी छोटी आहे. त्यानंतरनं आहोंची मम्मीने पाय धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. तर जावयामध्ये नारायणाचा वास असतो. तर इकडे माझ्या भावांनी आणि बहिणीने तर आमचं छान असं फूल देऊन, गुलाबाचं फूल देऊन वेलकम केलं. आणि इकडे माझी बहीण तर मम्मीकडेच आहे, पण औक्षणासाठी तेही बाहेर गेले होते. आणि इकडे छानसं असं त्यांचंही वेलकम झालं आहे. अर्थात त्यांचा हा पहिलाच अधिक मास आहे आणि आमचा दुसरा अधिक मास आहे. तर इकडे हे दुसऱ्या नंबरचे जावई, तर यांचं मम्मीने देखील छान असं ऑप्शन केलं आणि त्यांचाही हसी मजाक चालला होता. तर मग बघा जावयाचं गोड तोंड केलं मस्त.
तर मग हा जो महिना आहे ह्या महिन्यामध्ये जितकं काही जावयाचं मुलीचं भाच्यांचं केलेलं असतं तितकं पुण्याचंच काम असतं. तर इकडे हा माझा छोटा भाऊ दोघंही ह्यांनी पण छान असे फ्लॉवर्स देऊन वेलकम केलं, बघू शकता तुम्ही. तर मग सगळ्यांना वेलकम म्हटले ते दोघंही जावयांचं छानसं असं वेलकम झालं या ठिकाणी. त्यानंतरनं पप्पांनी त्यांना टॉवेल टोपी देऊन उचित असा त्यांचा जो पाहुणचार आहे तो केला. इकडे जिजूंना पण दिलं. खरंच जिजू आणि माझी बहीण श्वेता ते एक्सायटेड होते, कारण की त्यांचा पहिलाच अधिक मास होता, धोंड्याचा महिना. तर यानंतरनं मम्मीने पण जावयांना वाण दिले आणि वाण जे आहे ते झाकून दिले जातात आणि 33 ह्या संख्येमध्ये दिले जातात असं शुभ मानलं जातं. इकडे रोशन जिजूंना देखील वाण दिले आणि वाण या ठिकाणी आम्हा सर्वांना मम्मीने जेवायला वाढलं. त्यानंतरनं मग मी मम्मीची म्हणजेच आईची ओटी भरायला घेतलं. तर अधिक मासामध्ये आईची ओटी भरणं खूप शुभ मानलं जातं आणि प्रत्येकीने आवर्जून आपल्या आईची ओटी भरलीच पाहिजे. त्या ओटीमध्ये मस्त साडी चोळी जे काही आपलं सुवासिनीचं जे काही असतं, वेणी बांगड्या टिकली वगैरे आपल्या आईला दिलं पाहिजे आणि आईचा चांगला असा आशीर्वाद घेतला पाहिजे. सो मीही या ठिकाणी अधिक मास आणि आज माझ्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी पण आहे आणि पप्पांचा बर्थडे पण आहे. सो पप्पांना हॅपी बर्थडे आणि मम्मी पप्पांना हॅपी ॲनिव्हर्सरी. तर आता आम्ही इकडे सेलिब्रेट करतोय. खूप छान असा दिवस होता आमचं जे आहे. तर जावई वाण पण होते त्याच दिवशी, म्हणजे मम्मीने धोंडा बनवलेला आणि सोबतच पप्पांचा बर्थडे आणि इकडे मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी पण होती. सो मग छान असा केक आम्ही ऑर्डर केला आणि इकडे मम्मी पप्पांचं जे आहे ते ऑप्शन केलं. तर लकी होता तो डे, कारण की त्या दिवशी दोघंही जावई मुली त्यांचे नातू नातीन सगळे त्यांच्यासोबत होते आणि सगळं मस्त छान चाललं होतं. सो इकडे त्यांचं ऑप्शन करून घेतलं. ही माझी बहीण स्वरा जी की आता ऑप्शन करते आहे मम्मी पप्पांचं, तिने देखील ऑप्शन केलं आणि छान अशी तिने पण आम्हाला सर्व मदत केली होती मस्त. आणि इकडे तिने पण पप्पांचं वगैरे तोंड गोड केलं आणि मजाक मस्ती तर चालूच होती. खूप छान असं या ठिकाणी आमचं सर्व काही सेलिब्रेशन चालू होतं. दोघंही मस्त असं छान सर्व एकाच दिवशी आलं. सो छान वाटत होतं. बघा तुम्ही असं सर्व या ठिकाणी माझ्या गाथाने पण तिच्या आजीबाबांचं ऑप्शन केलं आणि हल्लीच्या मुलांना तर त्यांना पण ऑप्शन करायला फारच आवडतं. तर बघा ती पण म्हणत होती ऑप्शन करायचं. सो छान असा दिवस आणि मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस प्लस आमचा सर्वांचा छानसा धोंडा. देन माझा भाऊ आला आहे, मोठा आमच्यासाठी सरप्राईज, कारण की तो बाहेर असतो आणि असा काही आम्ही छान असा फॅमिली टाईम आणि धोंडा सेलिब्रेट केला आहे. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.